की आत्ता चार्ट नंबर 14 सांगावा, परंतु तुम्हाला तसा हवा आहे का, हा पहिला माझा प्रश्न. ते परोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान असा हवा आहे का? हां बर, चला मग हे पुस्तकं सगळ्यांच्या हातात. हां काय 14 चार्ट नंबर 14. चार्ट नंबर 14 जो हिरवा आहे, हिरवा जो कागद आहे तुमच्याजवळ, चार्ट नंबर 14 वर लिहिलेलं आहे, निज ध्रुव चिदानंदात्म्याला जाणण्याची पद्धती, असं वरच्या बाजूला लिहिलेलं आहे. वरच्या बाजूला लिहिलं आहे, ध्रुव चिदानंदात्म्याला जाणण्याची पद्धती. लक्षात घ्या. तर यात काय आहे? विषय निवडला. कोणता विषय निवडला? ध्यानासाठी निज आत्म्याचे ध्यान करावयाचे. लक्षात घ्या, ध्यानासाठी काय करायचं आहे? निज आत्मा, निज म्हणजे स्वतःचा, निज म्हणजे स्वतःचा, दुसऱ्याचा नाही. मग स्वतःचा आत्मा कसा? तर स्वतःचा आत्मा एक अवस्थारूप आत्मा, पर्यायवाला आत्मा. आणि दुसरा आत्मा कसा स्वतःचा? ध्रुववाला आत्मा. तर ध्यान करण्यासाठी पर्यायवाला आत्मा घ्यावयाचा नाही. मग कोणता घ्यायचा आहे? निज ध्रुव ज्ञानानंदात्मा आहे ना, निज ध्रुव चिदानंदात्मा. म्हणजे हा विषय निर्णय झाला. विषयाबद्दल आता शंका नाही. मग या विषयाला जाणण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. जाणण्याचे किती? मुख्य 2 पद्धती. एक प्रत्यक्ष आणि दुसरी परोक्ष. मग परोक्ष पद्धतीचे 5 भेद आहेत आणि प्रत्यक्ष पद्धतीचे छद्मस्ताच्या अपेक्षेने एकच प्रकार आहे की नाही? छद्मस्ताचे मतिज्ञान आहे ना, श्रुतज्ञान, जे प्रत्यक्ष जाणते तो एक प्रकार. आणि 5 प्रकारचं काय आहे? जे भेद आहेत, स्मरण स्वरूपानं जाणले, प्रत्यभिज्ञान स्वरूपाने जाणले, तर्क स्वरूपाने जाणले, अनुमान स्वरूपाने जाणले. तर हे जे जाणले ते परोक्ष जाणणे आहे. ऐकू येते ना? परोक्ष जाणणे आहे. आणि त्याशिवाय ज्याला आपण जल्प म्हणतो, जल्प म्हणजे एक बहिरंग जल्प, शब्दोच्चार करून जाणणे आहे की नाही? जसे आपण म्हणालो नमो अरिहंतानम, जाप देताना असा शब्द उच्चार करून
चिंतन केले, आहे की नाही? त्याला जल्प म्हटलं. मग जल्पाचे दोन भेद आहेत, बहिरंग जल्प आणि अंतरंग जल्प. बाह्य जल्प म्हणजे काय? तर स्वतःच मुखाने शब्दोच्चार करणे, स्वतःच मुखाने शब्दोच्चार करणे, मोठ्याने म्हणणं आहे ना, मोठ्याने आपण म्हणतो तर त्यालाही काय म्हणतात? जल्प. म्हणजे बाहेरील आवाज झाला. बाहेरचा आवाज काय आहे? भाषा आहे. भाषा म्हणजे काय? ध्वनी. ध्वनी म्हणजेच आवाज. मग हा जो ध्वनी आहे तो कसा आहे? पुद्गलापासून बनलेला. समजा जरा, लक्षात घ्या. ध्वनी कसा आहे? पुद्गलापासून बनलेला. जीभ जी आहे ती या दातावर आपटली, टाळूवर आपटली, वाकडी तिकडी झाली, कंठातून हवा वर आली, याचे सगळे खेळ होऊन आवाज झाला. मग पुद्गल आहे. मग एकावर पुद्गल दुसरे आदळले असताना जो आवाज होतो त्यालाही आहे ना पुद्गल द्रव्यच म्हणतात. आधुनिक सायन्सने हे सिद्ध केलं, स्पष्ट सिद्ध केलं. काय स्पष्ट सिद्ध केले? आहे की नाही? आवाज जसा कंठातून येतो, आहे ना, कंठातून येतो तसा त्या लाऊडस्पीकरमधून, करण्यामधून तिथेही एक पट्टी दुसऱ्यावर आदळते आणि आवाज येतो. टेप रेकॉर्डर लावला, आहे का नाही, ध्वनी झाला, बाहेर आवाज आला किंवा नाही? करण्यामधून आवाज आला. मग तेथे जीव बोलतोय का? नाही. म्हणजे पुद्गलाचीच पर्याय आहे की नाही? आदळ आपट झाली ती पुद्गलाची. आणि मग तेथे जो आवाज बाहेर आला तर आपण काय करतो व्यवहारात? पहा, कपाट आहे, कपाट असे समजा, कपाट आहे आणि कपाटात टेप रेकॉर्डर ठेवला आहे, रेडिओ ठेवला आहे. आवाज चालू केला, ध्वनी येऊ लागला आणि ध्वनी बाहेर येता येताच आम्ही जर त्या कपाटाचा दरवाजा बंद केला तर आवाज बाहेर येतो का? नाही येत, येत नाही. आणखी व्यवहार पहा की बाहेर जर काही गाजावाजा चालला असेल, गोंधळ असेल, तर घराचे आपण दरवाजे बंद करतो, म्हणजे तो ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही. हा ध्वनी मग दरवाजाकडून अडवला गेला. मग दरवाजा कशाचा बनला आहे? स्पर्श, रस, गंध, वर्णमय पुद्गल द्रव्याचा. मग मूर्तिक पदार्थ म्हणायचा त्याला. मग मूर्तिक पदार्थाकडून जे अडवले जातात ते पदार्थ मूर्तिकच असतात. म्हणजे जो ध्वनी अडवला जातो त्याला काय म्हणायचं? मूर्तिक पुद्गल आहे. मग त्या ध्वनीला बाह्य जल्प म्हणतात. म्हणजे आता लक्षात आलं असेल की बाह्य जल्प म्हणजे काय. मग तो आवाज आपण बोलतो, बोलताना आहे ना ज्ञानामध्ये पर्याय झाली की नाही?
जे वाक्य बोलावयाचे आहे ते बोलताना त्या वाक्याबद्दलचा ज्ञानामध्ये विचार झाला. मग ते वाक्य बोलण्यासाठी जी ज्ञानपर्यायाची अवस्था त्या बोलण्याच्या वेळी बोलणाराची प्रकट झाली तिला म्हणायचं अंतर्जल्प. नयज्ञान. तर दुसरं नाव काय आहे? नयज्ञान. मग तुमच्याजवळ इथं दिलं आहे ना, ध्रुवाचं वरून मोजा आहे का नाही. हा मी ध्रुव चिदानंदात्मा आहे असं वाक्य लिहिलं. त्याच्यानंतर काय लिहिलं? चौकटीत पाहायचं. तो मी ध्रुव चिदानंदात्मा होतो. त्यानंतर काय झालं? जो मी पूर्वी ध्रुव चिदानंदात्मा होतो तो हा ध्रुव चिदानंदात्मा आहे. पुढे खाली जो जीव आहे तो ध्रुव चिदानंदात्मा आहे. त्याच्या खाली चौकटीत पाहायचं मी ध्रुव चिदानंदात्मा आहे ना. कारण येथे पर्याय आहे. साध्यान साधन सांगितलं. त्याच्या खालच्या चौकटीत मी ध्रुव चिदानंदात्मा आहे हे साधन आहे की नाही. मग येथे काय लिहिलंय समोर बाहेर असं चौकटीच्या, येथे अंतर्जल्परूप प्रतीती आहे म्हणून हे नयज्ञान आहे की नाही. परोक्ष ज्ञान आहे, शुद्ध आत्मानुभव नाही. मग समजा तुम्ही असे जाप करू लागला. कशाचे? मी ध्रुव चिदानंदात्मा आहे असं मोठ्याने बोलून जाप करायला लागला. तर बाहेरचा आवाज काय झाला? भाषावर्गण आहे, बाह्य जल्प झाला. त्यावेळी तुम्ही ज्ञानाने जो तो विचार केला त्याला काय म्हणणार? अंतर्जल्प. नय साधन. ज्ञानात जी क्रिया घडली त्याला म्हणायचं नय साधन. मग समजा आता तुम्हाला मौन दिला आहे, काय करणार आहे? साधकांना आपण 12 तारखेला संध्याकाळी 7 पासून मौन घ्यायला सांगणार आहे का नाही. ते 21 तारखेपर्यंत मौन असणार. 22 तारखेच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मौन असणार. त्यावेळेला ते बोलणार नाहीत, पण आतल्या जल्प करायला लागते नाही का. आतल्या आत काय चिंतन करतील? मी जीव आहे, मी ज्ञानानंद स्वभावी आहे. जीभ हलवली नाही, कंठ हलला नाही, तरी देखील आत जल्प झाला तर ते परोक्ष ज्ञान आहे. मग कधी तसा जल्प करतील, मग त्यातून सुटका कशी करावी नाही का. त्यातून सुटका कशी करावी तर त्याला एक युक्ती घेतली आहे. काय युक्ती घेतली आहे? तर युक्ती अशी दिली आहे की येथे या स्थूलावर भगवंताची मूर्ती विराजमान असेल. लक्षात आलं? भगवंताची मूर्ती विराजमान असेल. मग तिच्याकडे पाहून प्रथम काही आहे ना पाहायला सांगितलं जाईल आणि नंतर डोळे मिटून मूर्तीबद्दल, त्या भगवंताबद्दल, त्यांच्या द्रव्यगुण पर्यायाबद्दल विचार सांगितला जाईल. नंतर स्वतःच्या आत्म्याबद्दल द्रव्यगुण पर्यायाचा विचार सांगितला जाईल. लक्षात आलं? मग त्यानंतर काय केले जाते की डोळे उघडा सांगितले जाते आणि मूर्ती पहा. मूर्ती पहा
नंतर डोळे मिटून पुन्हा ध्रुवाचा विचार करा. कशाला की नाही असं सांगितलं जाईल. आणि मग पुन्हा डोळे उघडा, मूर्ती पहा आणि पुन्हा डोळे मिटून ध्रुवाला जाणार. पुन्हा डोळे उघडा, मूर्ती पहा आणि पुन्हा डोळे मिटून निज ध्रुव जाणार. असा प्रयोग केला जातो काय. आणि तेव्हा वक्ता सांगतो की ह्या सूचना आता तुम्ही करायच्या आहेत काय. इकडे पाहिलं आणि असं केलं, इकडे पाहिलं आणि असं केलं, तुम्ही करता. तेव्हा वक्ता सांगत नाही म्हणून ऐकून होणं, वाक्य ऐकून होणारे नयज्ञान आगमज्ञान संभवत नाही. म्हणजे तुम्ही केलं म्हणून आगम नय स्वरूपाचं ज्ञान नाही. एक म्हणजे तो मार्ग सुटला. दुसरा मार्ग काय सुटला, म्हणजे ते परावलंबन सुटलाय. दुसरे काय घडते की तुमच्याजवळ दुसरा एक 4 नंबरचा चार्ट आहे, त्याच्या खालचा हिरवा चार्ट. तर असा हिरवा चार्ट आहे. लक्षात घ्या. तिथे काय दिलं आहे की इथे पहिल्यांदा वर ज्ञानोपयोग दिला आहे, त्याच्या खाली काय दिलं आहे दर्शनोपयोग, त्याच्या खाली काय दिलं आहे ज्ञानोपयोग आहे ना. मी शाश्वत आहे असं लिहिलं आहे, त्याच्या खाली काय दिलं आहे दर्शनोपयोग, त्याच्या खाली काय दिलं आहे मी आदिनाथाला जाणतो, ज्ञानोपयोग आहे. त्या आदिनाथाला जाणण्यापूर्वी दर्शनोपयोग आहे. मग आदिनाथाला जाणण्यापूर्वीही आपण छद्मस्त आहोत. आपल्याला मूर्ती पाहण्यापूर्वी दर्शनोपयोग होतो. मूर्ती जाणली, आदिनाथाची आहे समजा, जाणले. आणि त्यानंतर डोळे मिटून निज ध्रुवाकडे उपयोग आणू लागला तर मध्ये काय होणार आहे, हा दर्शनोपयोग होतो. लिहिलंय पहा आहे ना. एक चौकट दाखवली मी, आणि पर आणि अर्थाच्या खाली काही लिहिलेले नाही म्हणून हा निराकार दर्शनोपयोग होतो. त्यानंतर काय जाणलं, मी शाश्वत आहे म्हणजे माझा ध्रुव आत्मा शाश्वत आहे, ज्ञान दर्शनमय आहे अशी ध्रुवाची आत्म्याची प्रतीती केली. तर दर्शनोपयोगानंतर प्रथमतः लगेच जे ज्ञान होते ते मतिज्ञान होते. लक्षात आलं का, ते मतिज्ञान होते. त्या मतिज्ञानाच्या वेळी श्रुतज्ञानाची पर्याय आविर्भूत नसते. लक्षात आलं का पहा. दर्शनोपयोगानंतर तिकडून उपयोग चटकन ध्रुवाकडे आणला तर दर्शनोपयोग होऊन गेला, तो होऊन जातो, त्याला शोधत बसायचं नाही. तिकडून इकडे आणल्याबरोबर जी प्रथम सतध्रुवाची जाण झाली आहे ना, लगेचच तो अनुभव. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करता, अंतरंग जल्प करता, मी ज्ञानानंद स्वभावी आहे. मग तो अंतरंग जल्प होण्यापूर्वी काय झालं आहे ना, श्रुतज्ञान होण्यापूर्वी प्रथम काय झालं मतिज्ञान. तिकडून उपयोग येण्यापूर्वी इथे तिकडून इकडे येताना प्रथम दर्शनोपयोग आणि नंतर लगेच काय झालं मतिज्ञान. मग मतिज्ञानात नयज्ञान नसते आहे ना. आणि कसं जाणता, इदम भावाने जाणता, म्हणून ते प्रत्यक्ष आहे हा ध्रुव जाणता.
आणि तिथे शब्दोच्चार नाही. मग याचं म्हणून तो अनुभव तेवढा बिंदू घ्यायचा. तो बिंदू जो आहे, तो क्षण जो आहे, तो अनुभवाचा क्षण आहे. आत्ता प्रयोग करायचा असेल तर तुम्हाला प्रयोग करता येतो. समजा हे कपाट पहा. तुम्हाला ज्या ज्या ज्ञानाचं काय असेल माहिती, असा आम्ही अल्पज्ञ जीव आहे, अल्पज्ञ आहोतच. पर्याय आपल्याजवळ, सर्वज्ञ नाहीत, आहे का नाही. थोडी माहितीवाले आपण जीव आहोत. मग तिकडे उपयोग आहे आणि चटकन डोळे मिटून आपण अल्पज्ञ आहोत असं जाण. बघा प्रयोग कर. या वेळेला त्या कपाटाकडून आपला उपयोग पर्याय स्वरूप आत्म्याकडे आला. अल्पज्ञवाला जीव असं जाणले. मग त्यावेळेला तुम्हाला शब्दोच्चार झाला का? नाही, आहे की नाही. मग तिकडून इकडे उपयोग जेव्हा आणला तेव्हा पर्याय स्वरूपाला जाणले. मग आपला विषय अनुभूतीचा पर्याय नाही, मग ध्रुव आहे. तर असं करा, ते कपाट पहा आणि लगेच अंतर जो ध्रुव आहे त्याला जाणा. त्याला जर जाणले तर माहिती असणाऱ्यांचं काय झालं, ध्रुवच बरोबर जाणला, शब्दोच्चार नाही, जल्पही नाही आणि प्रतीती मात्र आहे. जाणीव फक्त झाली. आहेची जाण आहे. आहेचं स्पष्टीकरण काय दिलंय? शाश्वत आहे, क्षणिकवाला नव्हे, अल्पज्ञवाला नव्हे, न्यायक स्वरूप आत्मा, सत्स्वरूप आत्मा. मग तेवढा जो क्षण आहे तो अनुभव आहे. मग हा बिंदू तुम्हाला प्रॅक्टिसने काय करता येतो? आपोआपच तो बरोबर लक्षात घेता येतो. म्हणजे 8-9 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये हे सहज जुळून येते. म्हणून तो अंतर्जल्प नाही. मग आता पहा, तुम्ही जेव्हा आत्ता ते कपाट पहा आणि हा आपण थोडी माहिती असणारा जीव आहे अशी प्रतीती केली, तेव्हा शब्दोच्चार नाही. मग आता तो तुमचा 14 नंबरचा चार्ट काढा, आहे की नाही. त्याच्या खाली दिलेला आहे पर्यायाला जाणण्याची पद्धती, आहे ना. अल्पज्ञ जाणे तर मी दुःखी आहे जाणा, कोणतंही अक्षर ठेवा. तर येथे काय होईल? येथे हाची म्हणजे इदंताची प्रतीती आहे. म्हणून ते स्मरण नाही, प्रत्यभिज्ञान नाही, तर्क नाही, अनुमान नाही, जल्पही नाही. ही जाण आली. मग त्याच्या कसंच तपासायचं? तर हा मी दुःखी आहे किंवा हा अल्पज्ञ आहे. तर खाली कसं स्मरणात कसं होईल? स्मरणामध्ये तोचा भाव असतो, तत्व उल्लेखनीय असतो. स्मरण जे आहे तो दुःखी आहे. पूर्वीचा जो होत आहे ना, पूर्वी दुःख घेतलेला तो, ती बाहुबलीची मूर्ती, तसं तो दुःखी होता, तो अल्पज्ञ होता. असं आत्ता प्रतीती केली का तुम्ही? स्वतःशी शोधा. अल्पज्ञ आहे हाचा भाव आहे, तो अल्पज्ञ होता असा विचार केला का? तशी आठवण केली नाही. मग आठवण नाही म्हणजे ही पद्धत एक नाही. दुसरं काय आहे तिचं खाली? जो मी पूर्वी दुःखी होतो तो हा दुःखी आहे. ह्याला म्हणायचं प्रत्यभिज्ञान. तो आणि हाचं मिश्रण आहे. वर कसं होतं? हा फक्त एकटा होता किंवा तो एकटा होता. पण इथे कसं आहे? जो मी पूर्वी दुःखी होतो तो हा दुःखी आहे. म्हणजे इथे तो अधिक हाची
म्हणजे मिश्रणाची, इदंता व तक्ताच्या मिश्रणाची प्रतीती आहे, म्हणून प्रत्यभिज्ञान आहे. परोक्ष ज्ञान आहे. अनुभवाच्या वेळी परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्षाच्या वेळी कसं आहे, हाच अभाव आहे. मग फरक आहे की नाही. तुम्ही आत्ता असे चिंतन केले का की जो मी पूर्वी अल्पज्ञ होतो तो हा अल्पज्ञ आहे, असा विचार केला का? नाही केला. हा अल्पज्ञ. कुठे उच्चार केलास? बघा, प्रयोग करून लावा. ही पहा, मी BA आहे प्रतीती करा. मी प्रयोगच करणार, तसं करणार नाही. पाहायचं नाही माझ्याकडे, त्याच्याकडे पाहायचं आणि डोळे मिटून लगेच जाणायचं. येते का? याकडून BA म्हणून जाणलं तेव्हा शब्दोच्चार झाला का? नाही झाला. मग हाची कुठे येते ते शब्दोच्चार? हा सुद्धा नाही. पण भाव आहे हाचा, आहे ना. आणि दुसरा प्रयोग करा. आत्ता तुम्ही मंदिरातील आदिनाथांची मूर्ती, काळी मूर्ती आठवा. शब्दोच्चार नाही, पण ती मूर्ती असा भाव येतो. शब्दोच्चार नाही तरी देखील ती मूर्ती असा भाव आहे. तर ते स्मरण ज्ञान झालं. मग तसं केलं का? आत्ता ती BA होती, आहे का नाही? असं केलं नाही. मग आठवण नाही केली. नाही, नाही येत. प्रॅक्टिसने लक्षात येत. जल्प येण्याच्या अगोदरच होतोय फरक, त्याच्या आधीचा घ्यायचा बिंदू. म्हणजे नाही येत. हाचा सुद्धा येणार नाही. मतिज्ञानामध्ये जल्पच होऊ शकत नाही, कारण उपयोग तिकडून इकडे आला ना. तेव्हा हाच, त्याच्यानंतरच्या क्षणात जल्प येतो. तो जल्प येण्याच्या अगोदर आणि इकडून उपयोग सुटला, तेव्हा जी प्रतीती झाली त्यामध्ये आहे अशी प्रतीती झाली ना. ज्ञान स्वरूप जे काय असेल, मग त्या प्रतीतीला म्हटलंय की मतिज्ञान झालं. मग मतिज्ञानात नयज्ञान नाहीच, त्यावेळेला जल्प होतच नाही. म्हणजे सायंटिफिक अशी आहे. म्हणजे तो बिंदू पकडायचा आहे. तो जो क्षण आहे तो लक्षात घ्यायचा आहे. पुढच्या क्षणात येईल तुम्हाला जल्प की हा BA आहे. मग तो कोणता झाला? श्रुतज्ञानाचा नय स्वरूप झाला, आहे ना. त्याच्या अगोदर आणि दर्शनोपयोगाच्या नंतर मधला बिंदू आहे लहान. मग ते तर शिकायचं आहे, ती तर प्रॅक्टिस करायची आहे. हां, नाही असं म्हणत नाही. इकडून उपयोग सुटला आणि जल्प म्हणा. हां, ती प्रतीती अनुभव आहे, म्हणजे त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटलं. स्मरण केलं तर तोच अभाव येईल, तो ती तेचा. लक्षात आलं का? स्मरण केलं तर पुल्लिंगी असेल तर तो येईल, नपुसकलिंगी असेल तर ते येईल, आणि स्त्रीलिंगी असेल तर ती येईल. म्हणजे त्याला एका साध्या शब्दात तत्व उल्लेखिनी म्हणतो. आणि प्रत्यक्षात काय? इदंता उल्लेखिनी. हा ही हे. बघा, तुम्ही याच्यावर प्रयोग करा, ते सोडून द्या. हे कबर्ड पहा, हे काय आहे? हे कपाट पहा, आहे ना. हे पहा, बघा त्याच्याकडे लक्ष देऊन. त्याचे रंग दिसणार, ते नाही तरी भिंत पहा, आहे ना. भिंतेचा रंग तुमच्या ज्ञानात येतो. तर ती भिंत असं जाणता का? ही म्हणून जाणतात, पण शब्दोच्चार नाही. प्रयोग करावेत, डोळे मिटावेत, पहावे. असं
आहे ना. शब्दोच्चार होतो का? नाही होत, तरी सुद्धा जाणता. म्हणजे भिंतीचं नेय तर जाणलं, हे काय नाही. काय म्हणायचं, गुलाबी ना, गुलाबी भिंत जाणली. मग कशी आहे? तिथे शब्दोच्चार नाही, पण हीचा भाव आहे. शब्द उच्चार नाहीत होत, शब्द उच्चार नंतर होतात. जर आले शब्द तर अगोदर मतिश्रुत होईल आणि नंतर नयात्मक श्रुतज्ञानाचा जल्प येईल. लक्षात आलं? हा असा बिंदू पकडायचा, प्रॅक्टिसनी पकडला जाईल. ते तर ट्रेनिंग आहे, बाकी काय आहे ना. 10 दिवसात हा बिंदू पकडायला शिकायचं, तो येतो लक्षात. मग हाचा भाव येईल. मग तिथे भिंतीच्या ऐवजी काय भिंत आहे ना, त्या उलट तिथे काय घेतलं? ध्रुवस्वरूप आत्मा आहे का नाही. येथे वस्तू आहे की नाही ध्रुवाची का नाही? आहेच. पुन्हा भिंतीवर घ्या पाहिजे तर भिंत गुलाबी म्हणून जाणता. प्रयोग करा, पुन्हा डोळे मिटा आणि भिंत रंगीत म्हणून जाणा फक्त. तर रंगीत म्हणून जेव्हा भिंत जाणली, शब्दोच्चार नाही, तिचा पारिणामिक भाव जाणला आहे ना. पुद्गल द्रव्य रंगीत भिंत म्हणजे तिथे गुलाबी आहे किंवा निळी आहे किंवा जांभळी आहे, पिवळी आहे, असा भेद केला का? नाही, फक्त रंगीत. मग रंगीत जाणताना हाचा भाव आहे, पण शब्दोच्चार नाही. अशी प्रॅक्टिस आहे, मजा आहे, जरा प्रयोग करण्यासारखा आहे. तर मग येथे जसं घडलं म्हणजे पारिणामिक भाव स्वरूप भिंत जाणली आहे ना. पुद्गल द्रव्याचा पारिणामिक भाव जाणला. मग त्यावर जसं आपण घटवलं, हे ने ऑब्जेक्ट आहे ना, विषय, तसा तो विषय फक्त बदलला. काय घेतला? जी निजे ध्रुव घेतला. जसं आता आपण पर्यायावर घटवलं की BA आहे, कोणी MA आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे ना. पर्याय स्वरूपाकडून प्रतीती केली. शिक्षक आहे, त्यांनी प्रतीती केली की नाही? मग पर्याय स्वरूप आत्म्याची प्रतीती केली. शरीर घेतलं का? नाही घेतलं, नाही का. BA म्हणून प्रतीती केली तर शरीर घेतलं का? लहान आहे, बारीक आहे, काळा आहे, गोरा आहे, असा विचार केला का? नाही. स्त्री आहे की पुरुष आहे हे विचार घेतले का? नाही. अलंकार आहे हे घेतले का? नाही. म्हणजे न कर्म घेतलं नाहीच, द्रव्यकर्मही घेतलं नाहीच. मग काय घेतलं? भिंत जशी गुलाबी म्हणून जाणले तसे BAच्या ज्ञान पर्याय स्वरूप जीव जाणलं, पर्याय जाणले, हे का नाही. मग फक्त काय करायचंय? विषय बदलायचा. जीव तर आहेच, म्हणजे जीव स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप. मग BA नाही, MA नाही, काही नाही, अल्पज्ञ नाही, सर्वज्ञ नाही, ज्ञान स्वरूप आहे ना. सामान्य ज्ञान स्वरूप असं जाणलं तर तो अनुभव होतो, म्हणजे जल्प होत नाही. मग हा बिंदू पकडीत येतो आणि प्रॅक्टिसने चांगला स्थिरावतो. सुरुवातीला चटकन विचार येतात दुसरे, मग ही तर प्रॅक्टिस करवायची आहे. काय शेठजी, ब्रह्मानंदी टाळी लागली काय? नाही लागली, नाही लागली, जागे आहेत आहे ना. मग ही प्रॅक्टिस करावयाची आहे. दुसरं काय करायचं? चिंतनधारा द्यायची आहे, प्रॅक्टिस करवायची आहे. आणि मग प्रॅक्टिस होतो चटकन अनुभव. पण अशा परिस्थितीत जेव्हा चटकन लक्षात येत नाही आणि त्यासाठी मग ही प्रोसिजर योजली जाते किंवा काय करा, मग आता दुसरा संपर्क नको, कोणी घरातले नातेवाईक येतील तर बोलू नका, खानाखुणा करू नका. तुम्ही जितकं मौन पाळाल तितके काय होईल? तितके तुमचे विचार त्यांच्याकडे धावणार नाहीत. म्हणजे तुमच्या तिथे काय विशिष्ट बाहेरची जी प्रक्रिया आहे ती थांबली. हा फायदा आहे ना.
मग तुम्हाला काय जाणवते? जास्तीत जास्त चिंतन कशाचं झालं? निजध्रुव आत्म्याचे. मग त्याचे संस्कार जास्त होतात आणि तो बिंदू चांगला प्रकर्षाने जास्त वेळ राहिलेला जाणवतो आणि लक्षात येतो. असं आहे. आणि चटकन गेला तर काय होतात? झरझर विचार तरंग बदलतात आणि त्यामुळे मग वाटतं की झालं का नाही काही कोणास ठाऊक, किंवा कुठे मिश्रण करायचा प्रयत्न करतो. पण येथे 10 दिवस किंवा 9 दिवस तुम्ही बोलतच नाही, तेव्हा कोणाला काय म्हणालो, काय करायचंय भानगडच नाही. तुमची सेवा करायला लोक तयार आहेत. आहार पाणी, औषध पाणी अगदी बालकासारखं आहे का नाही? ते तुमच्या योग्य वेळी योग्य आहार, योग्य वेळी जल, योग्य वेळी काय द्यायचं ते देतात. म्हणजे त्याचीही तुम्हाला आणायचंय, ठेवायचंय, करावयाचं याची चिंता आहे का? नाही. बस योग्य वेळी घंटा वाजवतात, योग्य वेळी सांगतात, योग्य वेळी जायचं सांगतो. म्हणजे तसे बाहेरचे विचारचा ओघ जास्त आत येत नाही. येतील विचार, पण पूर्वी जो फार ओघ प्रवाह होता तो येत नाही. आणि मग जास्त संस्कार आत्म्याच्या चिंतनाचे होतात, म्हणून हे प्रगल्भ होतात आणि ते गौण होऊन जातात. मग हे बिंदू चांगले लक्षात येऊ लागतात की बरोबर जाणलं. आणि मग एक बिंदू जर पकडला, काम झालं. ध्रुव आहेच, ध्रुवालाच जाणले, चुकलं काही नाही. पाहण्यासारखं आहे. स्मरणात काय करतोय तोच अभाव आहे. प्रत्यभिज्ञानात काय? जो पूर्वी ध्रुवचिदानंद होतो तो हा ध्रुवचिदानंद असा विचार केला आहे ना. शब्दोच्चार नाही केले, पण भाव तसा झाला तर प्रत्यभिज्ञान झालं. आणि मग इथे हा ध्रुवचिदानंद आहे असं जाणलं ना. म्हणजे फरक आहे दोन्हीत. मग तिसरं झालं. चौथं, जो जो जीव आहे तो तो ध्रुवचिदानंद आहे असा जर विचार झाला तर त्याला काय सांगितलं? तर्कज्ञान झालं. जो जो तो तो व्याप्तिरूप प्रतीती आहे. मग तशी प्रतीती करीत नाही, हा ध्रुवचिदानंद. म्हणजे प्रत्यक्ष झालं. प्रत्यक्षात हे परोक्षपणा आला नाही किंवा मी ध्रुवचिदानंद आहे, कारण माझ्यात विचार तरंग येतात, विचार तरंग बदलतात, म्हणजे पर्याय आहे म्हणून मी ध्रुव आहे, नाही का. द्रव्यात पर्याय आहे तर ध्रुव आहे असं अनुमान. धूर आहे तर अग्नी आहे, नाही का. साधनाच्या द्वारे साध्याचे ज्ञान केले, तसे इथे पर्याय आहे म्हणून मी ध्रुव जीव आहे असा विचार केला तर अनुमान होईल. पण तसं करीत नाही, म्हणजे तोही नाही आणि जल्पही नाही. कारण तिकडून इकडे आल्याबरोबर, नाही का, अंतर्जल्प होण्याच्या अगोदरचा जो बिंदू एक कणमात्र प्रतीती आहे एक, पण आहेचं विश्लेषण काय आहे? शाश्वत ध्रुव आहे, चिदानंद आहे. मग ती जी प्रतीती घेतली तो बिंदू अनुभव म्हटला जातो. केव्हा? जर त्याने काय 6 द्रव्ये, 7 तत्व, निश्चयने, व्यवहारणे, उपादान, निमित्त, सर्वज्ञ शक्ती, सुनिश्चित पर्यायांची योजना, मूलभूत माहिती, निश्चयने, व्यवहारणे माहिती करून घेतले आहेत, तर झालेली प्रतीती नियमाने काय आहे? अनुभव आहे. आत्ता प्रयोग करा. ही कसली भिंत आहे जाणली तुम्ही? शब्दोच्चार करू नका, हे का नाही. ही भिंत तुम्ही गुलाबी जाणली, मग गुलाबी शब्दोच्चार न करता देखील जाणली. मग खरी आहे का? तर जशी आहे तशीच जाणली, खोटी नाहीच, काही चुकलं नाही. जसं हे कसं आहे? निळा आहे, मग जसं आहे तसंच जाणलं खरं. मग ध्रुव आपल्याजवळ आहेच, मग बरोबर लक्षणाने जाणला तर आहे तसेच जाणलं, खरंच आहे, खोटे नाही. आणि परोक्ष पद्धतीने नाही, म्हणजे स्मरण स्वरूपाने नाही, प्रत्यभिज्ञान स्वरूप नाही, तर्क साधन नाही, अनुमान साधन नाही, जल्प नाही. मग राहिलं कोणतं?
जाणला तर ध्रुव, मग कोणत्या पद्धतीने? परिशेष न्यायाने जाणलं तर खरं. मग जे जाणलं ते कोणतं सांगा? प्रत्यक्षच. कारण दोनच प्रकार, परोक्ष आणि प्रत्यक्ष, आहे की नाही? मग परोक्ष नाही म्हणजेच प्रत्यक्ष. मग दर्शनोपयोगात काय आहे? विषयाला जाणणंच होत नाही ना, निराकार आहे की नाही? विषयाला जाणणंच होत नाही, मी नुसतं आहे. म्हणजे इथे जर ध्रुव चिदानंद आहे हे जाणलंय म्हणजे बरोबर जाणलंय. मग आहे तसंच जाणलं म्हणून खरेपणा आहे, म्हणजे बरोबर सम्यक ज्ञान आहे असे आहे. मग झालं काय? अनुभव झाला म्हणजे सम्यक ज्ञान जर आहे तर एकटं सम्यक ज्ञान राहते का? त्याच्याबरोबर सम्यक दर्शन होतेच. मग त्यावेळेला सांगा, कोणाला शिव्या दिल्या का तुम्ही? निंदा केली का? नाही, म्हणून अशुभ भावना. दुसऱ्यांची स्तुती नाही म्हणून शुभ भावना. म्हणजे तिसरा पर्याय कोणता? शुद्ध भाव, समभाव, वीतराग भाव. म्हणजे श्रद्धेत कशाची आसक्ती नाही आणि चारित्र्यात कशाबद्दल प्रीती नाही, कशाबद्दल द्वेष नाही, म्हणजे वीतराग आहे. मग तेवढा बिंदू, फार वेळ नाही पण तेवढा क्षण. मग एक क्षण झालं तर काम झालं. आहे झालं. मग पुन्हा प्रयोग करता येतो. समजा तुम्हाला मी ज्ञानानंद स्वभाव हा जल्प झाला आहे ना, मी ज्ञानानंद स्वभाव जल्प झाला आणि पुन्हा मी ज्ञानानंद स्वभाव हा जल्प झाला, तर मधला बिंदू पकडा म्हणून सांगितलं जातं आहे ना. तसंही पकड जातं. मग ते घोळण होत आहे. रूपस्थ ध्यानात, पिंडस्थ ध्यानात, पदस्थ ध्यानात पुन्हा पुन्हा करून काय होते? मंथन होते आणि बरोबर आपली ध्रुव चिदानंदाची प्रतीती होतेच. काय शंका असली बोला. ज्याला कोणाला बस्कर्स पाहिजे, टॉर्च पाहिजे, त्यांनी आणले पाहिजे, छत्री आणली पाहिजे. त्या हॉस्टेलमधून तुम्हाला इथे झालं, पाऊस सुरू झालं तर छत्री पाहिजे आहे का नाही? लाईट गेली तर तुमच्याजवळ टॉर्च पाहिजे, तुमच्याजवळ पंचे पाहिजेत आहे ना. तुमचं पांघरायचं वगैरे काय असेल ते साहित्य पाहिजे. तुमच्या त्या पुस्तकात दिलेली आहे माहिती तुम्हाला की पांघरून वगैरे अंथरूण जे आहे ते तुमचं तुम्हाला पाहिजे. इथं बसताना तुम्हाला समजा गादी पाहिजे असले, तुमची अशी एखादी छोटी बसण्याची डनलॉकची कशाची आणली तर चालते. आरामशीर आहे, तसा काही त्रास नाही. कारण या पुस्तिकेमध्ये तुम्हाला यावर दिलेलं आहे, यावर अन्य आवश्यकता आहे असं दिलेलं आहे ना. मग ते दिलं आहे तुमचे काय टूथपेस्ट, टॉर्च, बैटरी, ओढ़ने बिछाने की चदरे, टकिया आदि अपने साथ ले आना. 2.5 बाय 1.25 मीटर, 2.5 मीटर बाय 1.25 मीटर साईजचे 2 पंचे आणायचे आणि परवा दिवशी 1 वाजता इथं हजर राहायचं. तुमचे कोणी बाकी आले नसतील, काय आले नसतील तर सगळ्यांना सांगा. म्हणजे मग रात्री येणार आणि म्हणणार मला घ्या, तर तसला काय प्रकार करू नका. असला आहे म्हणजे काय त्यात अर्थ नाही. ज्या गोष्टी ज्या वेळेला घडायच्या असतात त्या पाहण्यालायक असतात असं आहे. त्यावेळेला उपयोगी येतात आणि ते सोयीस्कर ठरतात. मग त्यावेळेला काही सूचना दिल्या जातात. कारण पदस्थ ध्यानाचं सांगितलं जातं तेव्हा कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते 12 तारखेला दुपारी सांगितलं जातं. नियम दिले जातात आहे ना. म्हणजे यात दिलेत काय नियम आहेत ते अनुशासन संहिता आहे ना. त्या 10 दिवसात पाळायचे नियम जे असतात, ज्या दिवसासाठी नाही पण 10 दिवसात पाळायचे जे आहेत
ते नियम दिले जातात आणि मग ते बरोबर सगळं सुसंस्कार करून ते सगळं कार्यक्रम सुरू होतो. असं आहे. म्हणजे संध्याकाळी 12 तारखेला संध्याकाळी 7 मौन सुरू होतं, म्हणजे साधना सुरू होते. असं सगळं आहे. तेव्हा तुमच्या जे काय आहे ते यथायोग्य आणावयाचं आणि योग्य वेळी हजर राहायचं. त्यात काही चूक करायची नाही, बाकी काही नाही.